पुनरुत्थान काळातील तिसरा रविवार. आजचं शुभवर्तमान जर आपण बघितलं, योहानाच्या शुभवर्तमानातील 21व्या अध्यायातील हे शुभवर्तमान फार बोलकं आहे. हे शुभवर्तमान जसं आपण वाचतो तसं एक चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. आज या शुभवर्तमानातील काही पैलूवर आपण चिंतन करूया व आपल्या जीवनासाठी आवश्यक असा संदेश घेण्याचा प्रयत्न करूया. पहिली गोष्ट या शुभवर्तमानामध्ये आपल्याला पाहायला मिळते की या शुभवर्तमानामध्ये दोन शुभवर्तमान जणू काही एकत्रित केलेले आहेत. प्रभू येशू ख्रिस्त त्या शिष्यांना जाळे उजव्या हातावर टाकण्यासाठी सांगत आहे आणि त्याद्वारे माशांचा एक मोठा घोळका त्यांना प्राप्त होतो. आणि दुसऱ्या भागामध्ये प्रभू येशू ख्रिस्त पेत्राबरोबर वैयक्तिक पातळीवर जणू काही चर्चा करतो आणि त्याद्वारे त्याचं जे मिशन कार्य आहे, सुवार्त घोषविण्याची त्याची जी जबाबदारी आहे त्याची त्याला जाणीव करून देतो. अशा प्रिय बंधू भगिनींनो, जर आपण या शुभवर्तमानावर चिंतन करण्यास सुरुवात केली तर आपल्याला दिसून येतं की प्रेषित हे पुन्हा एकदा मच्छीमारी करण्यासाठी जातात. मच्छीमारीचा व्यवसाय त्याने प्रभू येशू ख्रिस्तासाठी सोडला होता. प्रभू येशू ख्रिस्तासाठी त्याने आपलं जीवन समर्पित केलं होतं. परंतु पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर ते निराश होतात, हताश होतात आणि पूर्वीच्या आपल्या व्यवसायाकडे वळण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याचशा वेळेला आपल्या मानवी जीवनामध्ये आपण अशाच प्रकारे पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी कधीकधीच्या चुकीच्या असतात तरी आपण करण्याचा प्रयत्न करतो. प्रायश्चित्त काळामध्ये आपण काही चांगलं विधायक कार्य करण्याचा निर्णय घेतो आणि मग पुनरुत्थान झाल्यानंतर आपल्याला त्या संपूर्ण कार्याची जणू काही विसर पडतं. तशाच प्रकारे जणू काही पुन्हा एकदा मच्छीमारीला जाऊन प्रेषित आपल्याला तो संदेश देण्याचा प्रयत्न करत होते. परंतु सरते शेवटी काय होते, ते संपूर्ण रात्र मच्छीमारी करतात परंतु त्यांची जाळी रिकामी राहतात. म्हणजेच काय की ते पुन्हा त्या व्यवसायाकडे जाऊन पुन्हा त्या चुका करण्याचा प्रयत्न करून त्यांच्या जीवनामध्ये अपयश येतं. मात्र जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगतो की जाळे उजव्या बाजूला टाका, म्हणजेच ख्रिस्त जो मार्ग आपल्याला दाखवतो, परमेश्वर जो मार्ग आपल्याला दाखवतो, त्यानुसार जर आपण जीवनामध्ये वाटचाल केली तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये आपल्याला यश प्राप्त होते. आपलं जीवन सुखी आणि समाधानी होऊ शकते. जुन्या करारामध्ये पहिल्या राजाच्या पुस्तकामध्ये अध्याय 19 पासून जर आपण वाचलं तर आपल्याला दोन संदेष्टांचं उदाहरण दिलेलं आहे. एलिया संदेष्टा अलिशा संदेष्टाला सांगतो की परमेश्वर तुला पाचारण करत आहे आणि त्याचं कार्य करण्यासाठी तुला बोलावत आहे. तेव्हा अलिशा संदेष्टा काय करतो, तो शेतकरी होता, त्याच्याकडे नांगर होता, त्याच्याकडे बैल होता. हा अलिशा संदेष्टा आपलं जे वासरू आहे ते कापून टाकतो आणि जो नांगर होता त्याचे तुकडे करून त्याचा विस्तव करून हे जे वासरूचं जे मांस होतं ते शिजवून तो लोकांना वाटून देतो. ह्याद्वारे तो काय दर्शवितो की माझं हे कार्य आता संपलेलं आहे, परमेश्वर मला त्याचं कार्य करण्यासाठी बोलावत आहे आणि म्हणून मी संपूर्णपणे परमेश्वराला शरण येतो, परमेश्वराचं कार्य करण्यासाठी पुढे येतो. आपण देखील आपल्या जीवनामध्ये हा संदेश लक्षात ठेवला पाहिजे आणि पूर्णपणे स्वतःला झोकून देऊन परमेश्वराचं कार्य करण्यासाठी सिद्ध असले पाहिजे. दुसरी गोष्ट आपण आजच्या शुभवर्तमानामध्ये पाहतो की जे प्रेषित ह्यांनी प्रभूला नाकारलं होतं, प्रभूपासून दूर गेले होते, प्रभूला जणू काही त्यांनी पाठ केली होती, ते प्रेषित जेव्हा प्रभूला पुनरुत्थानानंतर भेटतात तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्यांना विचारत नाही की तुम्ही माझ्याबरोबर असे का वागले. भूतकाळामध्ये परमेश्वर आपल्याला नेत नाही तर प्रभू येशू ख्रिस्त त्यांना न्याहारी करण्यासाठी बोलवतो आणि त्याद्वारे
प्रभू येशू ख्रिस्त त्यांना वर्तमान काळ आणि भविष्य काळावर चिंतन करण्यासाठी आमंत्रित करीत आहे. होय माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, परमेश्वर देखील आपल्याला तशाच प्रकारे आपल्या ज्या जुन्या पापा आहेत त्याचा उजाळणी करत बसायला सांगत नाही, तर त्याबद्दल पश्चाताप करा, ते बाजूला सारा आणि नवीन जीवन जगण्यासाठी, वर्तमान काळामध्ये जीवन जगण्यासाठी, चांगली सुरुवात करण्यासाठी परमेश्वर आपल्याला बोलावत आहे आणि ते कार्य करण्यासाठी आपण सिद्ध असले पाहिजे. तिसरी गोष्ट, आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला विचारतो, एक वेळा नाही, दोन वेळा नाही, 3 वेळा विचारतो, तू माझ्यावर प्रेम करतोस काय आणि अधिक प्रेम करतोस काय? हा प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रश्न जो आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा त्याला सांगतो तू माझ्यावर अधिक प्रीती करतो का, ह्याचा आपण वेगवेगळ्या प्रकारे अर्थ लावू शकतो. पण पहिला अर्थ असा असू शकतो की संख्या दृष्टीने, संख्येच्या दृष्टिकोनातून, म्हणजेच जी इतर लोक 1 2 3 4 5 ही जी लोक माझ्यावर प्रेम करतात त्यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रेम करतोस काय, म्हणजेच तू मला संपूर्णरित्या जणू काही स्वीकारून घेत आहेस का. दुसरा प्रकार आपण समजून घेऊ शकतो की प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की तू माझ्यावर कालच्यापेक्षा आज जास्त प्रेम करतो का. होय माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, लॅमेंटेशन म्हणजेच विलाप गीत ह्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की कालच्यापेक्षा आज आपण प्रभूवर अधिक प्रेम केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण आपल्या जीवनाचं सेवावलोकन केलं पाहिजे. आपण जे प्रभूवर प्रेम करतो ते लहानपणी करत होतो तशाच प्रकारचे करतो का? तरुणामध्ये आपण जसं परमेश्वरावर प्रेम केलं तसं आपण प्रेम करतो का? की जसजसे आपण मोठे होतो किंबहुना दररोज आपण आपल्या जीवनामध्ये आत्मपरीक्षण केलं पाहिजे की कालच्यापेक्षा आज मी प्रभूवर अधिक प्रेम करतो का. विलाप गीत आपल्याला सांगत आहे की आपण आज निश्चितच जास्त प्रेम केलं पाहिजे. आणि प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला देखील तोच संदेश देत होता की तू ह्या सगळ्यापेक्षा आणि कालच्यापेक्षा आज, म्हणजेच माझ्या प्रीतीमध्ये तू वाढला पाहिजे. प्रीतीमध्ये आपण का वाढावे, तर तिसरा संदेश प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला देत आहे आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला सांगतो, माझ्या कळपाची काळजी घे. होय माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपल्या प्रत्येकाला परमेश्वराने एक मिशन कार्य सोपवलेलं आहे आणि या मिशन कार्याद्वारे आपण परमेश्वराचा गौरव करावा असं आपल्याला सांगितलेलं आहे. इफिसीकरास लिहिलेल्या पत्रामध्ये अध्याय 4:1 मध्ये आपल्याला संत पौल सांगतो की शुभवर्तमानाला साजेल असं पवित्र जीवन आपण जगलं पाहिजे. शुभवर्तमानाच्या विरुद्ध आपण आपलं आचरण करू नये. परमेश्वराला गौरव होईल असं आचरण आपल्याकडनं घडलं पाहिजे आणि त्याद्वारे परमेश्वराचं मिशन कार्य आपण निश्चितच पूर्ण करू शकतो. आज पुनरुत्थित ख्रिस्त आपल्या प्रत्येकाला हा संदेश देत आहे की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये परत त्याच चुका करण्यात बसू नका, तर नव्याने जीवन जगण्यासाठी पुढे या. नव्याने जीवन जगत असताना माझ्या प्रेमामध्ये वाढा, माझ्या प्रीतीमध्ये दररोज वाढत राहा आणि इतरांपेक्षा अधिक प्रेम करण्याचा प्रयत्न करा आणि मी जे मिशन कार्य तुम्हाला सोपवलेलं आहे ते कार्य करण्यासाठी सिद्ध असा. परमेश्वराचं कार्य करण्यासाठी आपल्याला प्रभूने कृपा आणि शक्ती द्यावी आणि आपल्या जीवनामध्ये पुनरुत्थित ख्रिस्ताचा अनुभव आपल्याला यावा म्हणून विशेष प्रार्थना करूया.